नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अपेक्षा पाटील तुम्हा सगळ्यांचं सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला नोव्हेंबर 2020 या वर्षामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या काही अशा घडामोडी घडल्या की ज्या आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे त्या मी तुम्हाला शिकवणार आहे, ते मुद्दे तुम्हाला शिकवणार आहे. आणि मी अशाच मुद्द्यांचा समावेश ह्या लेक्चरमध्ये केला आहे आणि आपल्या ह्या करंट अफेअरच्या लेक्चर सिरीजमध्ये केला आहे की जे मुद्दे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. आणि नोव्हेंबर 2020 हे जे हा जो महिना आहे 2020मधील नोव्हेंबर महिना, त्याच्यामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्या संदर्भात आधी 2 लेक्चर अपलोड झालेले आहे आणि हे 3रं लेक्चर आहे. तर ते 2 लेक्चरही तुम्ही नक्की बघा. ही लेक्चर सिरीज तुम्हाला 100% फायदा करून देणारी आहे. सुरुवातीला मी आज तुम्हाला असे काही प्रश्न विचारेल की जे आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात. तशाच एक्झाममध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात त्याच पद्धतीचे प्रश्न मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सुरुवातीला विचारणार आहे. ते तुम्ही अटेम्प्ट करा. जर ते तुम्हाला प्रश्न आले, तुम्हाला सोडवता आले तर चांगलीच गोष्ट आहे. आणि जर सोडवता नाही आले, तुम्हाला त्याबद्दल माहिती नसली तरी काही हरकत नाही. आजचं हे लेक्चर तुम्ही पूर्ण बघा. तुमच्या मनात ह्या प्रश्नांबद्दल कोणतीही शंका राहणार नाही. आणि अजून एक्स्ट्राचे जे पॉईंट आहे की जे आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचे आहेत, ते पण तुम्हाला आजच्या या लेक्चरमधून अभ्यासायला भेटतील. तर आपण सर्वात आधी पहिला प्रश्न बघू की सर्वप्रथम कोणत्या परकीय देशाने रुपे कार्ड सुविधा सुरू केली? ऑप्शनमध्ये दिलं आहे बहरीन, UAE, सिंगापूर आणि भूतान. तर ह्या 4 ऑप्शनपैकी कुठलं ऑप्शन बरोबर आहे ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता नेक्स्ट प्रश्न बघू आपण. तो आहे 2019-20 मत्स्यपालन पुरस्कार. या पुरस्काराची ही 2री आवृत्ती आहे. इथे विधान दिलं आहे पहिलं. दुसरं विधान दिलं आहे सर्वोत्कृष्ट सागरी राज्यांमध्ये आंध्र प्रदेश प्रथम स्थानी आहे. हे जे 2 विधाने आहेत त्यापैकी आपल्याला बिनचूक नसलेली विधाने कोणती ते ओळखायचं आहे. आणि आपल्याला पर्यायी उत्तरं दिले आहेत फक्त 1, फक्त 2, 1 व 2 दोन्हीही, 1 व 2 दोन्हीही नाही. आता कुठलं उत्तर बरोबर आहे ते तुम्ही मला सांगा. बिनचूक नसलेली म्हणजे काय? बिनचूक म्हणजे बरोबर, चुकीचं नसलेलं म्हणजे बरोबर, बरोबर नसलेली विधाने कोणती आपल्याला म्हणजे चुकीचे विधाने कोणती आहेत ते आपल्याला इथे उत्तरामध्ये शोधायचं आहे. आणि ते उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. 3रा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य नसणारे विधान निवडा. योग्य नसणारे म्हणजे चुकीचे. पहिलं विधान दिलं आहे RBIचे ट्विटरवर 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. दुसरं विधान आहे 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स असणारी ही जगातील 2री सेंट्रल किंवा मध्यवर्ती बँक आहे. आणि आपल्याला पर्यायी उत्तरे दिले आहेत A फक्त 1, B आहे फक्त 2, C 1 व 2 दोन्हीही आणि D आहे 1 व 2 दोन्हीही नाही. तर कोणतं योग्य उत्तर आहे ते तुम्हाला येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि नसेल येत तर आजचं हे लेक्चर पूर्ण बघा. हे लेक्चर फुल इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे आणि अशाच प्रकारची इन्फॉर्मेशन जी तुम्हाला एक्झाममध्ये उपयोगीच पडेल, 100% उपयोगी पडेल. पुढचा प्रश्न आहे चेन्नई स्थित लक्ष्मी विलास बँकेची स्थापना कधी करण्यात आली? ही जी लक्ष्मी विलास बँक आहे ती कुठे आहे? चेन्नईमध्ये. तिची स्थापना कधी करण्यात आली हे आपल्याला विचारलं आहे. ऑप्शनमध्ये दिलं आहे 1927, 1928, 1926 आणि 1930. पुढचा प्रश्न आहे RBIच्या
इनोव्हेशन हबच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? पहिला ऑप्शन आहे क्रिस गोपालकृष्णन, दुसरं आहे शक्तिकांत दास, तिसरं आहे BP कानुंगो आणि चौथं आहे T रविशंकर. आता हे झाले आजचे प्रश्न. ते तुम्हाला किती येतात ते तुम्ही त्याचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नसेल येत तर आता याच्या पुढचं लेक्चर बघा. त्यात तुम्हाला ह्या प्रश्नांचं सोल्युशन भेटेल आणि अजून काही इम्पॉर्टंट न्यूज तुम्हाला बघायला मिळतील. नोव्हेंबर 2020 मधील चालू घडामोडी. त्यातील पहिली न्यूज आहे DIPAM आणि वर्ल्ड बँक यांच्या दरम्यान एक करार करण्यात आलेला आहे. आणि हा करार कधी झाला तर हा करार झाला 16 नोव्हेंबर 2020 या दिवशी. आता DIPAM चा फुल फॉर्म काय बरं? डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट. त्यालाच मराठीतून म्हणतात गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग. आता हा जो करार आहे ह्या करारानुसार वर्ल्ड बँक जी आहे, WB म्हणजे वर्ल्ड बँक, तर वर्ल्ड बँक मालमत्ता कमाईवर सल्ला देणारी यंत्रणा प्रदान करणार आहे. आता मालमत्ता कमाई म्हणजे काय बरं? तर मालमत्ता कमाई म्हणजे कमी खर्चात किंवा सार्वजनिक मालमत्तेचा वापर करून कमाईचे नवीन स्रोत तयार करणे, त्याला काय म्हणतात? मालमत्ता कमाई. दुसरी न्यूज बघू आपण. क्रिस गोपालकृष्ण यांची RBIच्या इनोव्हेशन हब अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आता 17 नोव्हेंबर 2020 रोजी हे जे आहेत क्रिस गोपालकृष्णन ते पहिलेच अध्यक्ष बनले आहे. कसले? RBIच्या इनोव्हेशन हबचे. रिझर्व्ह बँक ऑफ इनोव्हेशन हबची स्थापना कधी करण्यात आली तर 6 ऑगस्ट 2020 या दिवशी. आणि या हबचं लक्ष काय आहे बरं? तर पहिलं लक्ष आहे वित्त क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे. दुसरं लक्ष आहे नाविन्यपूर्ण आर्थिक सेवा आणि उत्पादने तयार करू शकणाऱ्या नवीन क्षमता असलेल्या व्यक्तींसाठी हे केंद्र असणार आहे. तर ही जी 2 लक्ष्य आहेत ती ह्या इनोव्हेशन हबची आहेत. ही तर झाली लक्ष्य, पण उद्दिष्ट काय आहेत? हे जे हब आहे RBIचं इनोव्हेशन हब, त्याचं उद्दिष्ट आहे की पहिलं उद्दिष्ट आहे कार्यक्षम बँकिंग सेवा सुनिश्चित करणे. बँकिंगची कार्यक्षमता जास्तीत जास्त असावी हे सुनिश्चित करणे. दुसरं आहे देशातील सर्वांचा आर्थिक क्षेत्रात अंतर्भाव करणे. देशातील जे पण काही लोक आहे त्यांचा सर्वांचा आर्थिक क्षेत्रामध्ये अंतर्भाव व्हावा, त्यांचा समावेश व्हावा, हे दुसरं उद्दिष्ट आहे. तिसरं उद्दिष्ट आहे ग्राहक संरक्षण मजबूत करणे. ग्राहकांचं जे संरक्षण असतं त्याला मजबूती देणे. चौथं आहे आपत्कालीन परिस्थितीत व्यवसाय करण्यात सातत्य आणणे. आणि हे जे याची जी रचना आहे ती या हबच्या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये 9 सदस्य असतात. म्हणजे हे जे इनोव्हेशन हब आहे RBIचं, रिझर्व्ह बँकेचं, याची रचना कशी आहे की याच्यामध्ये एक गव्हर्निंग काउन्सिल आहे आणि त्या काउन्सिलमध्ये एकूण 9 सदस्य आहेत आणि या 9 सदस्यांपैकीच एक अध्यक्ष आणि 9 सदस्य अशी रचना ही आपल्या इनोव्हेशन हबची आहे, जे आपल्या RBIचं आहे. आता आपण नेक्स्ट न्यूज बघू. ती आहे आशिया खंडातील पहिली सौर ऊर्जा वस्त्रगिरणी. आपला जो आशिया खंड आहे त्या आशिया खंडामध्ये अशी पहिलीच सौर गिरणी उभारण्यात आली आहे की जी सौर ऊर्जेवर आधारलेली आहे आणि ती पण आपल्या भारतामध्येच उभारण्यात आलेली आहे. म्हणून ही न्यूज आपल्याला इम्पॉर्टंट आहे.
व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ही न्यूज तुम्ही जास्तीत जास्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर ते आपल्या भारतामध्ये पण विशेषतः महाराष्ट्रातील परभणी येथील जय भवानी महिला सहकारी वस्त्रोद्योग गिरणी जी आहे त्या ठिकाणी सौर ऊर्जेवर चालवली जाणार आहे. ही जी सौर ऊर्जेवर चालवणारी जी गिरणी आहे ती कुठे चालवली जाणार आहे? परभणी येथील जय भवानी महिला सहकारी वस्त्रोद्योग गिरणी जी आहे ती ऑलरेडी तिथे आहे, पण ती आधी सौर ऊर्जेवर चालवली जात नव्हती. ती आता सौर ऊर्जेवर चालवली जाणार आहे. आणि ह्या ज्या गिरणीचं क्षेत्र आहे ते 30 एकरमध्ये पसरलेलं आहे. ही जी गिरणी आहे ती 30 एकर क्षेत्रात पसरलेली आहे. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे लक्ष्मी विलास बँक आणि DBS बँक यांचे विलिनीकरण करण्यात आले आहे. म्हणजे लक्ष्मी विलास बँकेचे DBS बँकेमध्ये विलिनीकरण करण्यात आलेले आहे. ही जी लक्ष्मी विलास बँक आहे ती चेन्नईमध्ये आहे आणि ही जी DBS बँक आहे ती कुठे आहे? सिंगापूरमध्ये. ही DBS बँक आपल्या भारतातली बँक नाही आहे. तर ह्या दोन बँका ज्या आहेत त्यांच्या विलिनीकरणाला RBIने परवानगी दिली आहे. कधी परवानगी दिली आहे? नोव्हेंबर 2020मध्ये. ही जी लक्ष्मी विलास बँक जी आहे ती गेली सलग 3 वर्ष तोट्यात जाते आणि ह्या बँकेने जे कर्ज दिलं होतं त्याच्यापैकी 25%च्या वरती जे कर्ज जे आहेत ते कसे आहेत? अनुत्पादक ठरलेले आहेत. म्हणून ती बँक काय होते? तोट्यात जाते आणि त्यामुळे ह्या बँकेचं विलिनीकरण DBS बँकेमध्ये करण्यात येत आहे. आता आपण लक्ष्मी विलास बँकेबद्दल थोडक्यात माहिती बघू. ही लक्ष्मी विलास बँक जी आहे तिची स्थापना कधी करण्यात आली? तर 1926मध्ये. मी सुरुवातीला जे प्रश्न विचारले होते त्यातील एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे भेटून गेलं की लक्ष्मी विलास बँकेची स्थापना कधी करण्यात आली? तर 1926ला. आणि ती कुठे करण्यात आली होती? तामिळनाडू राज्यातील करूर या ठिकाणी तामिळनाडूमधील करूर या ठिकाणी ही लक्ष्मी विलास बँकेची स्थापना करण्यात आली होती. आणि ही जी बँक आहे तिच्या एकूण 566 शाखा आहेत. आता आपण बघू ही जी DBS बँक आहे तिच्याबद्दलची माहिती. ही जी DBS बँक आहे तिची स्थापना 1968मध्ये करण्यात आली होती आणि ती सिंगापूरमध्ये. आणि ही जी DBS बँक आहे ती दक्षिण आशियामधील सर्वात मोठी बँक आहे. आता आपण अशा काही बँका बघू की ज्या भारतातील अडचणीतील वित्तीय संस्था आहेत किंवा बँक आहेत. तर पहिली बँक आहे IL आणि FS. दुसरी बँक आहे PMC बँक आणि तिसरी बँक आहे येस बँक. ही जी IL अँड FS बँक जी आहे ती 2018मध्ये तोट्याला जाऊ लागली आणि PMC बँक 2019मध्ये आणि येस बँक 2020मध्ये. आता आपण बघू नेक्स्ट न्यूज. ती आहे रिलायन्स रिटेल आणि फ्युचर ग्रुप यांच्या विलिनीकरणास CCIची मान्यता मिळालेली आहे. आता CCI म्हणजे नेमकं काय बरं? तर CCIचा फुल फॉर्म आहे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच CCI. तर या CCIने फ्युचर ग्रुपच्या रिलायन्स रिटेलमधील विलिनीकरणास नोव्हेंबर 2020मध्ये मान्यता दिलेली आहे. आणि ह्या विलिनीकरणामुळे आता काय होणार आहे बरं? की यामुळे आता बिग बाजार, AG डे, फूड हॉल, फॉर्मॅट, FBB या फ्युचर ग्रुपच्या ज्या उपक्रमावर रिलायन्स उद्योगांच्या समूहाची मालकी प्रस्थापित होणार आहे. नवीन एकदा बघा की ह्या विलिनीकरणामध्ये काय होणार आहे की बिग बाजार, AG डे, फूड हॉल, फॉर्मेट, FBB ह्या फ्युचर ग्रुपचे जे उपक्रम आहे हे फ्युचर ग्रुपचे उपक्रम कोणते कोणते बरं? की बिग बाजार, AG डे, फूड हॉल, फॉर्मेट, FBB. तर हे जे
फ्युचर ग्रुपचे उपक्रम आहे, ह्या उपक्रमांवर आता कोणाची मालकी असणार आहे? रिलायन्स उद्योग समूहाची. कशामुळे? रिलायन्स रिटेल आणि फ्युचर ग्रुपच्या विलिनीकरणामुळे. आता आपण बघू की हा जो फ्युचर ग्रुप आहे त्याची स्थापना कधी करण्यात आली. हा जो फ्युचर ग्रुप आहे त्याची स्थापना करण्यात आली होती 2013 आणि कोणी स्थापली होती कोणी स्थापला होता हा फ्युचर ग्रुप? तर त्याचे संस्थापक होते किशोर बियाणी. आणि याचं कार्यक्षेत्र कशामध्ये बरं फ्युचर ग्रुपचं? तर रिटेल व्यवसाय, विमा आणि वाहतूक ह्या क्षेत्रांमध्ये फ्युचर ग्रुप काम करत होता. आता आपण CCI बद्दल बघू की CCIची स्थापना कधी करण्यात आली. तर ह्या CCIची स्थापना 14 ऑक्टोबर 2003 करण्यात आली होती. आणि ही जी CCI आहे ती भारत गव्हर्नमेंटची, भारत सरकारची एक वैधानिक संस्था आहे. वैधानिक संस्था म्हणजे काय की तिला कायदा स्पेसिफिक असा कायदा बनवून ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. आणि ही जी संस्था आहे तिचे कार्य काय काय आहेत बरं? तर तिचं पहिलं कार्य आहे की कॉम्पिटिशन कायदा 2002ची अंमलबजावणी करून इम्प्लिमेंटेशन करून देशाच्या उद्योग क्षेत्रातील स्पर्धात्मकता टिकवणे. दुसरं आहे देशातील सामान्य जनतेला रास्त किमतीत उत्पादने मिळवून देणे. ही जी 2 कार्ये आहेत ती या CCIची आहेत. आता आपण नेक्स्ट न्यूज बघू. ती आहे RBIच्या मोहंती समितीचा अहवाल सादर झालेला आहे. ही जी मोहंती समिती आहे ती कोणाची आहे? तर ती RBIची आणि तिने आपला अहवाल सादर केलेला आहे. आता हा अहवाल सादर करण्यामागची पार्श्वभूमी काय बरं? की जून 2020 खाजगी बँकांच्या मालकीचे परीक्षण करण्यासाठी RBIने ही मोहंती समिती स्थापन केलेली होती. कशासाठी? की ज्या खाजगी बँकांच्या मालकीचे परीक्षण करण्यासाठी. आता बघू आपण मोठ्या कॉर्पोरेटना बँकिंग परवाना देण्यासाठी नेमलेल्या RBIच्या मोहंती समितीने आपला अहवाल नोव्हेंबर 2020 सादर केलेला आहे. कशा संदर्भात सादर केलेला आहे हा अहवाल? की ज्या मोठे जे कॉर्पोरेट आहे त्यांना बँकिंग परवाना देण्यासाठी, त्यांना बँक जे कार्य करते ते कार्य करण्यासाठी तशी परवानगी देण्यासाठी RBIने ही मोहंती समिती नेमलेली होती आणि त्याचा अहवाल त्यांनी नोव्हेंबर 2020 आता सादर केलेला आहे. या समितीने बिगर कार्यरत वित्तीय मालकी संस्थेद्वारे वित्तीय संस्था चालवण्यासंदर्भात पण अभ्यास केलेला आहे. आणि या समितीने कोणत्या शिफारसी केल्या आहेत? की मोठे उद्योग आणि कॉर्पोरेटना बँकांचे प्रवर्तक होण्याचा परवाना देण्यात यावा. परंतु त्यांना बँकांचे प्रवर्तक होण्याचा परवाना तर देण्यात यावा, परंतु त्यासाठी बँकिंग नियमन कायदा 1949 सुधारणा पण करण्यात यावी. त्यांची दुसरी शिफारस अशी आहे की 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता असणाऱ्या बिगर बँकिंग वित्तीय संस्थांना बँकेत रूपांतरित होण्यास प्राधान्य द्यावे. की ज्या अशा बिगर बँकिंग वित्तीय संस्था आहेत ज्यांची मालमत्ता 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, तर त्यांना आधी चान्स द्यावा की त्यांचे रूपांतर बँकेत व्हावं. आता तिसरी शिफारस काय आहे त्यांची? की पेमेंट बँकचे रूपांतर स्मॉल फायनान्स बँकमध्ये करण्यासाठी 3 वर्षांचा कालावधी असावा. आता सध्याचा कालावधी काय आहे? की पेमेंट बँकचे स्मॉल फायनान्स बँकमध्ये रूपांतर होण्यासाठी 5 वर्षाचा, पण तो 5 वर्षाऐवजी किती वर्षाचा करण्यात यावा असं म्हटलं आहे. अशी शिफारस केली आहे तर 3 वर्षाची.
त्यांची शिफारस आहे की बिगर कार्यरत वित्तीय मालकी संस्थेला नवीन परवाना देताना प्राधान्य देण्यात यावे. ही झाली चौथी शिफारस. आता आपण बघू की बिगर बँकिंग वित्तीय संस्था, नॉन बँकिंग फायनान्स कंपनी. ह्या ज्या नॉन बँकिंग फायनान्स कंपनी ज्या असतात त्या 1956चा बँकिंग कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या असतात आणि त्या वित्तीय कार्यात कार्यरत असणाऱ्या संस्था असतात. बँकिंग कार्याचा परवाना त्यांना असत नाही. ह्या ज्या बिगर बँकिंग वित्तीय संस्था असतात त्यांना बँकिंग संबंधित कार्य करण्याचा परवाना असत नाही. त्यांना बँकिंग संबंधी कार्य करण्याचं लायसन्स असत नाही. वित्तीय कार्यात कर्ज देणे, ठेवी स्वीकारणे, समभाग खरेदी विक्री, विमा ही कार्य करण्याची परवानगी मात्र ह्या बिगर बँकिंग वित्तीय संस्थांना असते. आता आपण बघू बिगर कार्यरत वित्तीय मालकी संस्था त्याच्याबद्दल. हे जे नॉन बँकिंग फायनान्स कंपनी जे आहे त्याचाच हा एक प्रकार आहे. कोणता? की बिगर कार्यरत वित्तीय मालकी संस्था. हा कोणाचा प्रकार आहे? NBFCचा, नॉन बँकिंग फायनान्स कंपनीचा. ती ठेवी स्वीकारू शकत नाही. आपण जे NBFC बघितलं, नॉन बँकिंग फायनान्स कंपनी जी बघितली ती ठेवी स्वीकारू शकते, पण ही जी संस्था आहे बिगर कार्यरत वित्तीय मालकी संस्था ती ठेवी स्वीकारू शकत नाही. हा फरक तुम्ही NBFC आणि ह्या संस्थेमध्ये आहे हे लक्षात ठेवू शकता. तिच्या मालकीच्या वित्तीय आणि बिगर वित्तीय कार्याची विभागणी तिला करावी लागते. आता आपण बघू की स्मॉल फायनान्स बँकबद्दल. आता ही स्मॉल फायनान्स बँक जी असते ती कंपनी कायदा 2013 नुसार नोंदलेला बँकचाच एक प्रकार आहे. याबद्दल दुसरा मुद्दा आहे की कर्जे आणि ठेवी या मूलभूत बँकिंग सेवा देण्याचा ह्या स्मॉल फायनान्स कंपनीला असतो. आणि ही जी स्मॉल फायनान्स बँक जी आहे तिचा उद्देश काय असतो बरं? की असंघटित घटक, सूक्ष्म आणि लघु उद्योग, बँकिंग सेवेपासून वंचित घटक यांना बँकिंग सेवा पुरवणे हा उद्देश या स्मॉल फायनान्स बँकिंगचा असतो. आणि या ज्या स्मॉल फायनान्स बँक ज्या असतात त्यांचं किमान भांडवल किती पाहिजे, म्हणजे कमीत कमी भांडवल किती पाहिजे त्यांचं, तर 100 कोटी रुपये. भारतात कार्यरत असणाऱ्या स्मॉल फायनान्स बँक कोणत्या आहेत बरं? तर त्या पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर ती आहे उज्जीवन, AU, जनलक्ष्मी, सूर्योदय, कॅपिटल, उत्कर्ष, फिनकेअर आणि इत्यादी. आता आपण बघू नेक्स्ट न्यूज. ती आहे रिझर्व्ह बँकचे ट्विटरवर 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स. आता ही न्यूज इतकी इम्पॉर्टंट काय बरं? की 10 लाख फॉलोअर्स म्हणजे इतकं काही विशेष नाही आहे त्याच्यामध्ये, पण ही जी आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे तिची ट्विटरवर 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स असणारी ही जगातली पहिलीच सेंट्रल बँक ठरलेली आहे. इथे दिलेलं आहे बघा, 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स असणारी जगातील पहिली मध्यवर्ती बँक सेंट्रल बँक आहे. कोणती? RBI. आणि ही जी RBI आहे तिने 2012ला ट्विटरवर खाते उघडले होते, पण ही जी बँक आहे RBI तिने 2012ला ट्विटर अकाउंट उघडलं आणि इतक्या कमी कालावधीमध्ये तिने हा पल्ला गाठलेला आहे 10 लाख फॉलोअर्सचा. हे पण एक विशेष हे आपल्या रिझर्व्ह बँकेचं आहे. कशाबद्दल? ट्विटरवर 10 लाखांपेक्षा फॉलोअर असण्याबाबतचं. आता आपण बघू की ट्विटरवर फॉलोअर्सच्या संख्येनुसार सेंट्रल बँक म्हणजे सगळ्यात जास्त ट्विटरवर फॉलोअर्स कोणत्या बँकचे, त्याच्यानंतर ते ट्विटरवरचे कमी फॉलोअर्स, मग त्याच्यानंतर अजून कमी असे. तर सगळ्यात जास्त तर आपली रिझर्व्ह बँक आहे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. दुसरी आहे बँक ऑफ मेक्सिको. तिसरी आहे
बँक ऑफ इंडोनेशिया, फोर्थ आहे US फेडरल रिझर्व्ह आणि फिफ्थ आहे युरोपियन सेंट्रल बँक. आता ही जी न्यूज बघितली, तर ही न्यूज बघितल्यानंतर तुम्हाला मी जो आधी काही प्रश्न विचारले होते त्यातील एक प्रश्न सॉल्व करायला मदत झाली असेल. आता आपण बघू नेक्स्ट न्यूज. ती आहे भारतातील 4 शहरांची स्मार्ट सिटी अग्रणी पथदर्शनासाठी निवड करण्यात आलेली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम WEFने स्मार्ट सिटीच्या अग्रणी पथदर्शनासाठी 4 भारतीय शहरांची निवड केली आहे. आता हे जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे त्याने पूर्ण जगातील 22 देशांतील 36 शहरांचा समावेश यात केलेला आहे. 22 देशांमधून 36 शहरांची निवड केलेली आहे. त्यापैकी 4 तर आपल्या भारतातीलच शहरे आहे. तर ती शहरे कोणते बरं? आणि हे जे 4 शहरं आहेत त्यापैकी एक पण आपल्या महाराष्ट्रातील शहर नाही, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर पहिलं शहर आहे बेंगळुरू, दुसरं आहे इंदोर, तिसरं आहे हैदराबाद, चौथं आहे फरीदाबाद. आता ही जी शहरे आहे ही स्मार्ट शहरे G20 ग्लोबल स्मार्ट सिटीज अलायन्स अंतर्गत विकसित केली जाणार आहे. आणि याची स्थापना म्हणजे कसली की G20 ग्लोबल स्मार्ट सिटी अलायन्स याची स्थापना जून 2019 मध्ये करण्यात आलेली होती. आणि कुठे? ओसाकामध्ये. ओसाकामध्ये G20 शिखर परिषद जी भरलेली होती 2019ची G20 शिखर परिषद ओसाकामध्ये भरली होती. आणि त्याच दरम्यान हे जे G20 ग्लोबल स्मार्ट सिटीज अलायन्स आहे त्याची स्थापना करण्यात आलेली होती. ही जी निवडलेली 36 शहरे आहेत ती जागतिक तज्ज्ञांशी विविध घटकांविषयी सहकार्य करतील असंही इथे सांगण्यात आलेलं आहे. आता आपण बघू नेक्स्ट न्यूज. ती आहे मेघालय एकात्मिक परिवहन प्रकल्प करार. आता हा जो करार आहे तो कोणादरम्यान झालेला आहे? तो भारत. आता आपण असा विचार करू की हा जो करार आहे तो मेघालय संदर्भात असेल तर ते मेघालय राज्य सरकारने केला असेल एखाद्या दुसऱ्या कोणत्या संस्थेसोबत, पण तसं नाही आहे. हा जो करार आहे तो मेघालय संदर्भात जरी असला तरी हा करार आपला भारत सरकार आणि वर्ल्ड बँकेदरम्यान करण्यात आलेला आहे. आणि मेघालयातील वाहतूक क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे. हा जो करार आहे, हा जो प्रकल्प आहे मेघालय एकात्मिक परिवहन प्रकल्प, तर याचं उद्दिष्ट काय आहे बरं? की नैसर्गिक उपायांद्वारे सर्व हवामान परिस्थितीत टिकणारे रणनीतिदृष्ट्या महत्त्वाच्या रस्त्यांचे जाळे तयार करणे. सर्व हवामान परिस्थितीनुसार म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हे जे मेघालय राज्य आहे ते नॉर्थ ईस्ट साईडचं आहे राज्य आणि तिथे डोंगर वगैरे जास्त आहेत. आणि मग तिथे हवा जी आहे ती फास्ट फ्लो करत असेल वगैरे, तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तो जो तिथलं जे परिवहन आहे तो त्याचा जो मार्ग आहे, तिथे जे रस्ते आहेत ते तुटू नये, लवकर खराब होऊ नये. आणि अशी जे रणनीतीदृष्ट्या जे महत्त्वाचे रस्ते आहेत तर अशा रस्त्यांचे जाळे तयार करणे हा उद्देश या मेघालय एकात्मिक परिवहन प्रकल्पाचा आहे. ह्या प्रकल्पाविषयी अजून इथे सांगण्यात आलेलं आहे की हा प्रकल्प नेपाळ, भूतान आणि बांगलादेश यासारख्या सीमेवरील देशांशी व्यापाराचे मुख्य केंद्र म्हणून उपयुक्त ठरणार आहे. आताच्या घडीला मेघालयात सुमारे 5362 वस्तींमध्ये परिवहन व्यवस्थेची कमतरता आहे. आणि हीच कमतरता भरून काढण्यासाठी
हा प्रकल्प सुरू करण्यात येतो आहे आणि या संदर्भात करार आपल्या भारत सरकारमध्ये आणि वर्ल्ड बँकेमध्ये करण्यात आलेला आहे. एक मिशन आहे, त्याचं नाव आहे रिस्टार्ट मेघालय मिशन. ते कधी सुरू करण्यात आलं होतं? ऑगस्ट 2020मध्ये. आणि ह्या मिशनला प्रोत्साहन देणारा हा प्रकल्प असणार आहे. या मिशन अंतर्गत 6 प्रकल्पांची घोषणा करण्यात आली होती आणि ह्या 6 प्रकल्पांपैकीच हा जो प्रकल्प आहे तो एक आहे. आणि हे जे मिशन आहे त्यात काय सांगितलेलं आहे बरं, की मेघालयात पायाभूत सुविधांची निर्मिती करणे आणि त्यामुळे काय होईल की मेघालयमधल्या पायाभूत सुविधा निर्माण होतील आणि शेती आणि पर्यटन व्यवसायाला पण काय भेटेल? प्रोत्साहन भेटेल. आता आपण बघू नेक्स्ट न्यूज. ती आहे 21 नोव्हेंबर. हा जो दिवस आहे तो जागतिक मत्स्यपालन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. युनायटेड नेशन सांगतं की जगातील 2/3 मत्स्य व्यवसाय संपुष्टात आलेला आहे. म्हणून शाश्वत मासेमारीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा जो दिवस आहे 21 नोव्हेंबर तो जागतिक मत्स्यपालन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात मत्स्यपालन, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मंत्रालयातर्फे प्रथमच मत्स्यपालन पुरस्कार 2019-20 देण्यात आलेला आहे. हा जो पुरस्कार आहे मत्स्यपालन पुरस्कार 2019-20 हा प्रथमच देण्यात आलेला आहे. ही या पुरस्काराची पहिलीच आवृत्ती आहे आणि यानुसार सर्वोत्कृष्ट राज्ये कोणती बरं? सर्वोत्कृष्ट सागरी राज्ये, त्यामध्ये फर्स्ट आहे, आघाडीवर आहे ओडिशा. आणि अंतर्देशीय राज्यांमध्ये आहे उत्तर प्रदेश, UP. आणि डोंगराळ व ईशान्येकडील राज्यांमध्ये कुठलं राज्य प्रथम स्थानी आहे? तर आसाम. आता आपण बघू मत्स्यपालन पुरस्कार 2019-20 मधील सर्वोत्कृष्ट जिल्हे. सागरी जिल्ह्यांमध्ये कृष्णा जिल्हा जो आंध्र प्रदेशमध्ये आहे. आंतर्देशीय जिल्ह्यांमध्ये कलाहंडी जे ओडिशामध्ये आहे. आणि डोंगराळ व ईशान्येकडील जिल्हे त्यामध्ये नागाव हा जिल्हा आहे जो आसाममध्ये आहे. आता आपण बघू सर्वोत्कृष्ट संस्था. सागरी क्षेत्रात आहे तामिळनाडू फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड. अंतर्देशीय अंतर्गत आहे तेलंगणा स्टेट फिशरमेन कोऑपरेटिव्ह सोसायटीज फेडरेशन लिमिटेड. आणि डोंगराळ व ईशान्येकडील भागामध्ये आहे आसाम अपेक्स कोऑपरेटिव्ह फिश मार्केटिंग अँड प्रोसेसिंग फेडरेशन लिमिटेड. आता आपण बघू नेक्स्ट न्यूज. ती आहे रुपे कार्ड संबंधात. 20 नोव्हेंबर 2020ला भूतानमध्ये भारताच्या रुपे कार्डच्या सेकंड टप्प्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. आणि जो पहिला टप्पा होता भूतानमध्ये रुपे कार्ड सुरू करण्याचा पहिला टप्पा ऑगस्ट 2019मध्ये त्याचं उद्घाटन केलेलं होतं. भूतानमध्ये रुपे कार्डच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलेलं होतं ऑगस्ट 2019मध्ये. आणि हा जेव्हा पहिला टप्पा लागू झाला होता त्याच्यानंतर काय झालं होतं बरं, की हा टप्पा लागू झाल्यानंतर भारतातून जाणाऱ्या पर्यटक आणि इतर प्रवाशांना भूतानमध्ये ATM मशीन वापरणे शक्य झाले होते. आणि आता हा जो दुसरा टप्पा लागू झालेला आहे तर हा दुसरा टप्पा लागू झाल्यानंतर भूतानी नागरिक भारतात कुठेही रुपे कार्ड वापरू शकतील. रुपे कार्ड सुविधा सुरू करणारे परकीय देश कोणते बरं? तर रुपे कार्ड सुविधा सुरू करणारा सर्वप्रथम परकीय देश होता सिंगापूर. आणि याने रुपे कार्ड आपल्या देशात कधी सुरू केलं? ह्या देशाने 2018मध्ये. मिडल ईस्ट जो रिजन आहे त्यामधील सर्वप्रथम रुपे कार्ड सुरू करणारा देश कोणता? तर तो आहे UAE. त्याने
ऑगस्ट 2019मध्ये रुपे कार्ड सेवा आपल्या देशामध्ये सुरू केलेली होती. आणि असे कोणते देश आहे बरं की ज्यांनी रुपे कार्ड सुविधा आपल्या देशामध्ये सुरू केलेली आहे? तर भूतान आत्ताच आपण बघितलं, दक्षिण कोरिया, मालदीव, सौदी अरेबिया आणि बहरीन ह्या देशांमध्ये रुपे कार्ड सेवा सुरू झालेली आहे. आता आपण बघू इन्फॉर्मेशन रुपे कार्डबद्दल. हे एक आंतरराष्ट्रीय कार्ड पेमेंट सेवा पुरवते. रुपे कार्ड जे आहे ते आंतरराष्ट्रीय कार्ड पेमेंट सेवा पुरवते. NPCIने 2012ला या रुपे कार्डची निर्मिती केलेली आहे. आणि तुम्ही मला NPCIचा फुल फॉर्म जो आहे तो खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. सर्च करा की माहिती असेल तर सांगा आणि माहिती नसेल तर सर्च करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की NPCIचा फुल फॉर्म काय आहे. आणि हे जे रुपे कार्ड आहे त्याची निर्मिती तर 2012ला केली गेली, पण त्याचं औपचारिक पद्धतीने उद्घाटन 8 मे 2014ला केलं गेलं आणि ते आपल्या भारताच्या उपराष्ट्रपतींनी केलेलं होतं. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे रिइन्व्हेस्ट 2020. जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक परिषद आणि प्रदर्शनाचे जे प्रदर्शन आहे त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे रिइन्व्हेस्ट 2020. आणि याचं उद्घाटन कधी करण्यात आलं? 26 नोव्हेंबर 2020ला. आणि ते कोणी केलं? ते केलं आपल्या भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी. आणि ही जी परिषद आहे रिइन्व्हेस्ट 2020 त्याची थीम काय ठेवण्यात आली होती बरं? की इनोव्हेशन्स फॉर सस्टेनेबल एनर्जी ट्रान्झिशन. ही या परिषदेची 3री आवृत्ती होती. आणि ह्या परिषदेची पहिली आवृत्ती कधी कंडक्ट करण्यात आलेली होती? तर ती 2015मध्ये. आणि 2री आवृत्ती कंडक्ट करण्यात आली होती 2018मध्ये. आता आपण बघू पुढची न्यूज. ती आहे सतत अभियानाअंतर्गत आघाडीच्या तेल आणि गॅस विपणन कंपन्यांशी सामंजस्य करार. संपूर्ण देशात कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प स्थापण्यासाठी हा करार केलेला आहे. कशासाठी? की आपला जो संपूर्ण भारत देश आहे त्या आपल्या भारत देशामध्ये कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प स्थापन करण्यासाठी. आणि हा जो बायोगॅस जो आहे तो कशापासून बनवण्यात येणार आहे? तर तो पीक कचऱ्यापासून बनवण्यात येणार आहे. हा जो करार आहे ह्या कराराअंतर्गत देशात 900 बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. आणि यापूर्वी सरकारने 600 प्रकल्पांसाठी असा करार केलेला होता. आता असा करार केलेला आहे 900 बायोगॅस प्रकल्पांसाठी. अशा प्रकल्पांची अंमलबजावणी सध्या अशा प्रकारच्या किती प्रकल्पांची अंमलबजावणी इम्प्लिमेंटेशन सध्या होत आहे? तर 1500 प्रकल्प. असे जे बायोगॅसवर आधारित जे प्रकल्प आहे तर अशा प्रकल्पांची सध्याच्या स्थितीमध्ये किती प्रकल्प आहेत की जे चालू आहेत? ते आहे 1500 प्रकल्प. आता आपण बघू सतत ह्या उपक्रमाबद्दल माहिती. हे जे सतत आहे त्याचं फुल फॉर्म आहे सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टुवार्ड्स अफोर्डेबल ट्रान्सपोर्टेशन. देशात कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारण्याच्या उद्देशाने केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 2018ला हा जो प्रकल्प आहे तो सुरू केला होता. कोणता उपक्रम? सतत उपक्रम. कोणी सुरू केला होता? आपल्याला एक्झाममध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की हा जो सतत उपक्रम आहे तो कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? तर त्यावेळी आपल्याला हे माहिती पाहिजे की हा प्रकल्प केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सुरू केला. आणि तो कधी सुरू केला? तर 2018 या साली. आणि ह्या उपक्रमाचं जे लक्ष्य आहे ते काय आहे बरं? की 2023-24 पर्यंत 5000 कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प स्थापन करणे. या प्रकल्पाच्या सहाय्याने दरवर्षी सुमारे 15 दशलक्ष टन कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मिती करणे.
हे या सतत उपक्रमाचं काय आहे, लक्ष आहे. आता आपण बघू पुढची न्यूज, ती आहे राष्ट्रीय फार्मसी सप्ताह. हा जो राष्ट्रीय फार्मसी सप्ताह आहे, हा सप्ताह साजरा करण्याची 2020ची ही 59वी आवृत्ती आहे. कितवी आवृत्ती आहे? 59वी. आणि 2020चा हा सप्ताह कधी ते कधी साजरा करण्यात आला? 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर या कालावधी दरम्यान. आणि 2020ची ह्या राष्ट्रीय फार्मसी सप्ताहाची जी थीम होती ती काय होती? फार्मासिस्ट, फ्रंटलाईन हेल्थ प्रोफेशनल्स. ही या राष्ट्रीय फार्मसी सप्ताहाची थीम होती. इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनतर्फे दरवर्षी नोव्हेंबर महिन्याचा जो तिसरा आठवडा असतो, ह्या तिसऱ्या आठवड्यामध्ये या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. म्हणून कुठलीही एक तारीख हा सप्ताह साजरा करण्यासाठी ठरवलेली नसते. तर नोव्हेंबर महिन्यातला जो तिसरा आठवडा असतो, त्या तिसऱ्या आठवड्यामध्ये हा जो सप्ताह असतो, राष्ट्रीय फार्मसी सप्ताह, तो साजरा करण्यात येतो. भारतातील औषध निर्माण क्षेत्र, भारतातील जे औषध निर्माण क्षेत्र आहे त्याच्याबद्दल आपण थोडीफार माहिती घेऊ. आता जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा पुरवठादार देश कोणता आहे? आपला भारत देश आहे. जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा पुरवठादार आपला भारत देश आहे. जागतिक लसींच्या एकूण मागणींपैकी, म्हणजे जगामध्ये लसींच्या जेवढ्या पण मागण्या आहेत त्यापैकी 50% मागण्या ह्या आपल्या भारताकडून पूर्ण होतात. अँटीरेट्रोव्हायरल एड्स विरोधी औषधींपैकी 80% औषधी भारतातच तयार होतात. आणि जगातील तिसरी सर्वात मोठी औषध बाजारपेठ कोणती आहे? तर आपली भारत देशाची बाजारपेठ आहे. आपली तिसरी आहे. तर पहिली आणि दुसरी कोणती ते तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि माहिती नसेल तर थोडं सर्च करा आणि सर्च करून खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन जे आहे त्याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1935ला. आणि जेव्हा ही इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन स्थापन करण्यात आली होती तेव्हा त्याचं नाव हे होतं का? तर नाही, तेव्हा त्याचं नाव होतं संयुक्त प्रांत औषध निर्माण संस्था. या नावाने हे जे असोसिएशन आहे, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन, ते स्थापण्यात आलं होतं. आणि त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? मुंबई येथे आहे. आता आपण बघू नेक्स्ट न्यूज, ती आहे मध शेतकरी उत्पादक संस्था कार्यक्रम. सहकारी तत्वावर चालवला जाणारा हा कार्यक्रम आहे. कोणता? मध शेतकरी उत्पादक संस्था कार्यक्रम. हा कार्यक्रम सहकारी तत्वावर चालवला जातो. याचे उद्घाटन कधी करण्यात आले? ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन कधी करण्यात आले? तर 26 नोव्हेंबर 2020ला. आणि ते कोणी केले? केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी केले. मधमाशा पाळणारे आणि मध संकलन करणाऱ्या लोकांसाठीचा हा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम कोणासाठी आहे हे पण आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे तो आहे मधमाशा पाळणारे लोक आणि मध संकलन करणाऱ्या लोकांसाठी. हा जो कार्यक्रम आहे तो 5 राज्यांमध्ये सुरू करण्यात आलेला आहे, आपल्या भारत देशातील 5 राज्यांमध्ये. तर ते 5 राज्य कोणते ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. आणि ते 5 राज्य आहेत: पूर्व चंपारण जे बिहारमध्ये आहे, भरतपूर जे राजस्थानमध्ये आहे, मुरैना जे मध्य प्रदेशमध्ये आहे, मथुरा जे उत्तर प्रदेशमध्ये आहे, आणि सुंदरबन जे पश्चिम बंगालमध्ये आहे. आता हा जो उपक्रम आहे, ह्या उपक्रमामध्ये नाफेडची भूमिका काय बरं? तर ती आहे पुरवठादार आणि ग्राहक यांच्या दरम्यान मध्यस्थी म्हणून काम करणे. दुसरी भूमिका आहे नाफेडची मधमाशा पाळणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला देण्याची हमी देणे. ही पण भूमिका या नाफेडची आहे या उपक्रमामध्ये. मध उत्पादन वाढवण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न कोणते कोणते आहेत बरं?
कोणते कोणते आहेत बरं? तर पहिला प्रयत्न आहे आत्मनिर्भर भारत अभियान जे आहे त्या अंतर्गत 500 कोटींचे वाटप ह्या मध उत्पादन वाढवण्यासाठी भारत सरकारने केलेलं आहे. दुसरं आहे देशातील शेतकऱ्यांना म्हणजे देशातील 30 लाख शेतकऱ्यांना राष्ट्रीय मध मिशन अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. तिसरा प्रयत्न आहे आपल्या भारत सरकारचा, तो म्हणजे 2019 मध्ये बिबेक डेब्रॉय यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारताच्या पंतप्रधानांच्या अधिकार सल्लागार मंडळाअंतर्गत मधमाशी पालन विकास समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तर हे 3 प्रयत्न जे आहेत ते आपल्या भारत सरकारचे आहेत की जे मध उत्पादन वाढवण्यासाठी केले गेलेले आहेत. आता आपण बघू पुढची न्यूज आणि शेवटची न्यूज, ती आहे शांघाय हे जे शहर आहे ते जगातील सर्वाधिक जोडलेले शहर आहे. हे जे शांघाय हे शहर आहे ते चीनमधील आहे आणि हे चीनमधील शांघाय हे शहर 2020 मधील जागतिक सर्वाधिक जोडलेले शहर म्हणून घोषित केलेले आहे. आणि ती घोषणा हे जोडलेले शहर असल्याची घोषणा कोणी केली आहे? आंतरराष्ट्रीय हवाई परिवहन संघटनेने. आणि हे जे शांघाय हे जे शहर आहे ते 2020 मधील सर्वाधिक जोडलेले शहर होते, पण 2019 मधील सगळ्यात सर्वाधिक जोडलेले शहर कोणते होते? तर लंडन, जे इंग्लंडमधील आहे. गेल्या 2 दशकात म्हणजे गेल्या 20 वर्षात हवाई मार्गाने थेट जोडलेल्या शहरांची संख्या दुप्पट झाली आहे व हवाई प्रवासाचा जो खर्च आहे तो निम्म्याने कमी झालेला आहे. ही माहिती पण तुम्हाला असणे गरजेचे आहे. अशा प्रकारे आज आपण नोव्हेंबरमध्ये अशा काही ज्या घडामोडी घडल्या की ज्या आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे त्यातील काही मुद्दे आपण अभ्यासले. अजून नोव्हेंबर महिन्यातील असे मुद्दे संपलेले नाहीत की जे आपल्याला एक्झाममध्ये इम्पॉर्टंट आहेत. तर येणाऱ्या पुढील काही लेक्चर्समध्ये नोव्हेंबर महिन्यातील ज्या पण काही गोष्टी इम्पॉर्टंट आहे त्या आपण कंप्लीट करू. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. आय होप मी जे तुम्हाला शिकवलं ते तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. तुम्हाला हे लेक्चर जर आवडलं असेल तर तुम्ही या माझ्या लेक्चरला लाईक करा, शेअर करा की जेणेकरून तुमच्या इतर मित्रांनाही माझ्या या लेक्चरपासून मदत होईल. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सेट करा जेणेकरून यापुढे मी जे पण काही इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर्स अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. आणि मी जे पण काही शिकवते त्याचे जर प्रॉपर नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता. त्या टेलिग्राम चॅनलवर मी ह्या आपल्या चॅनलवर जे पण काही शिकवते त्याच्या सगळ्या नोट्स मी त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करेल. वाटल्यास हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या त्या टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर करेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.